या इंदीनं काहीतरी जादू बिदू केली। एक काळे मणी पुस्तक आली होते माझ्या काळे मणी। दुर्दैवानी मला या वेळेला तुमच्या या मताशी सहमत व्हावं लागतंय। मग काढा हिला घराबाहेर। इंदू आता लढत बसण्यात काहीच फायदा नाही, काहीच उपयोग नाही। मला माहिती होतं हे सगळं होणारच आहे म्हणून। अगं इंदू तुला किती वेळा सांगितलं की श्रीकलावर बिनबुडाचे आरोप करू नकोस म्हणून, पण नाही तू थांबतच नव्हतीस। त्या तू आईला पण बरीच पाडलं। बरीच पाडलं मी? तू आता कोणी कोणाला भरीला पाडलं यात जायचं का आपण? पण जे झालं, जे काही तुम्ही दोघींनी मिळून केलं ना, ते चुकीचंच होतं। अगं तुला कसं समजवू, मला कळतच नाहीये रे या क्षणी। खरंच मी चुकीची नाहीये। माझी आई येते, अशीच वागणार तुझ्यासोबत। आदू, मोठ्या बहीण बाबतीत असं उलट सुलट बोलू नको तू। बस रडत मग। आदू, याच्या आधी मी असलं काय केलं नाही रे। इंदू, हे सगळं मला सांगायची गरज आहे तुला? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे मला की तू असं काहीच करणार नाही म्हणून। पण इंदू, श्रीकलावर पण असे आरोप नको लावू ना तू। अगं जशी तू निर्दोष आहे ना, तशी ती पण निर्दोष आहे ग। आता तुझ्यावर जसा खोटा आरोप लावल्यावर तुला त्रास झाला, तसाच श्रीकलाला पण होत असणार ना ग। समजून घे ना तिला तू प्लीज। आणि डोळे पुस। तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं की मला पण त्रास होतो। बरं मी आता पंचायत समितीच्या मीटिंगला जातो, आणि तसंच दुकानावर पण चक्कर टाकतो। येतो। आदू, आणि हो, संध्याकाळी शाळेकडे पण चक्कर टाकतो। डोंट वरी, बी हॅपी। येतो। काय होतंय आपल्यासोबत? सतत काही ना काहीतरी वाईट घडतं। कुरबुरी, अशांतता चालूच आहे। इतकी संकट आली आपल्यावर, पण असं कधीच नव्हतं झालं। राम कृष्ण हरी आले देवाजीच्या मनात, येथे कोणाचे चालेना। सगळे दिवस सारखे नसतात शकू। विठुराया आपली परीक्षा पाहतोय असं समजायचं। बाबा मी आत येऊ का? तुला आता काय वेगळं सांगायचं बाळा, ये आत ये। श्रीकला, मी तुला सांगितलंय, अशी परवानगी वगैरे विचारण्याची काही गरज नाही, आत येत जा। मला तुम्हा दोघांशी जरा बोलायचं होतं। बोल। मला या घरातनं प्रशस्त नाही वाटत आहे। म्हणजे एकाच घरात राहून अबोला नको ना। कशाबद्दल बोलायचंय तुला? इंद्रायणी ताईंबद्दल।
बाबा हे बघा, त्यांनी जे केलं ते केलं, जाऊ द्या ना आता तो विषय. पण तुम्ही इंद्रायणी ताईंशी अबोला नका धरू प्लीज. श्रीकला अगं, बाळा किती मोठं मन आहे तुझं. अगं, ज्या मुलीनं सतत तुझ्यावर आरोप केले ती कारण त्या सुद्धा या घराचा एक भाग आहेत ना बाबा. आणि माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा सुद्धा हे घर जास्त महत्वाचं आहे. हे बघा बाबा, आज जे काही झालं ना ते काही मला आवडलं नाही हो. मोठ्या बाई किती रागवत होत्या, त्यांना किती घालून पाडून बोलत होत्या. बिचारा इंद्रायणी ताई, किती त्रास झाला असेल त्यांना. मला ना त्यांचा चेहराच पाहवत नव्हता. किती रडत होत्या त्या. इंदू कायम तुला पाण्यात पाहते आणि ही बघ, तरी ही मुलगी इंदूच्या भल्याचाच विचार करते. ही सद्बुद्धी विठुराया तुला देतोय. हे बघा, ते काही मला माहिती नाही, पण तुम्ही दोघं इंद्रायणी ताईंशी बोलणार आहात. माझ्यासाठी तरी बोला, मी रिक्वेस्ट करते प्लीज. बोलाल ना? श्रीकला, अगं बोलतील ते. तू या सगळ्याचा मात्र अजिबात ताण घेऊ नकोस. जा, आराम कर. अहो, पुण्य म्हणतात ते हेच असेल बहुतेक. पण किती नशिबानं होत नाही आपल्याला श्रीकला सारखी सून मिळाली. जराशा नाटकाला भुलले. हे दिग्रसकर ना एक नंबरचे भोळसट आणि मूर्ख आहेत. एवढ्या अर्जंट मध्ये बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असणार आहे. आणि विनोद सर का नाही आले? अहो, त्यांनीच मला पाठवलंय. काय आहे, विनोद सर जरा एका महत्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि काम तसं थोडं तातडीच होतं, सो मला यावं लागलं. शाळेसंदर्भातच चौकशी करायला आलात ना? हो, कारण दिलेली वाढीव मुदत सुद्धा लवकरात लवकर संपेल. समजू शकते मी सर, पण मध्ये जरा फंड्सचे प्रॉब्लेम सुरू होते त्यामुळे. अहो, हे मी समजू शकतो, पण माझे वरिष्ठ समजून घेतील असं नाही वाटत मला. काय, मला सतत वरतून प्रेशर येतोय. हो, पण आता पण तसं ते गिलाव आणि रंगरंगटीच काम बाकी आहे ना. अहो, मग करून घ्या की लवकरात लवकर ती कामं. सर सांगितलं ना, ते पैशांची जोड होत नाही आणि काही वैयक्तिक अडचणींमुळे उशीर झाला. हो, मगाशी बोललात तुम्ही मला ते. पण काय आहे, लवकरात लवकर तुम्ही शाळेचं उद्घाटन करून घ्या. हो सर, पण थोडं काम आहो. अहो, या परिस्थितीत तुम्ही जितकं काम केलं आहे ते सुद्धा खूपच आहे की. तुम्ही असं करा, आहे त्या परिस्थितीमध्ये शाळेचं उद्घाटन करून घ्या आणि बाकी कामांसाठी मी वरिष्ठांकडून अवधी मिळवून घेतो. ठीक आहे सर, गावकऱ्यांसोबत मीटिंग करते आणि पुढच्या तयारीला लागते. ठीक आहे, ऑल द बेस्ट. चला, येतो मी. जबाबदारी मोठी आहे. विठुराया आपल्या पाठीशी. विठुराया पाठी राखा. विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. पण आमच्या रिच खानदानाची शपथ घेऊन सांगतो, तुमचं वागणंच काही समजत नाही. घटक्यात वेगळं वागतात, घटक्यात वेगळंच. का सासूबाई का?
कारण ते कारलंय, कडू कारलं. त्याला तू पातळा साखरेत गोळा, कडू ते कडूच राहणार. माझ्यावरती जादूटून करत होती नालायक. हा ऐकलं आम्ही, पण असं कसं हो सासूबाई? लहानपणापासून विठुराया विठुराया कीर्तन करणारे आपल्या पाठराखीन बाई हे हे असं करतील असं वाटलं नव्हतं. हा मग नाही म्हणजे 150 करतात त्या, पण हे असं. आता तुम्हीच बघा काय ते. पण मी काय म्हणतो सासूबाई, म्हणजे बघा ना, त्यांच्या जादूटोण्याने असं काही होऊ शकतं का? असं छाम करून असं हवेत असे हात फिरवून अशा नोटांच्या गड्ड्या अशा मिळाल्या तर आपला फायदा होईल ना. तुम्हाला जादू टोण्यातनं पैसे पाहिजे? अक्कल नावाची गोष्ट आहे का तुमच्याकडं? तुम्हाला सगळीच मजा वाटते? अहो तसं नाही, आम्ही फक्त पाठराखीन बाईंचा त्या आपशकुनी काठीचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. निघा अहो निघा इथून, चला निघा. जादू टोण्यातनं पैसे पाहिजे यांना. काम चुकार. श्रीकला, ज्या प्रयत्नांना यश नाही ना, ते प्रयत्न आमच्या लेखी प्रयत्न नाहीत. हे बघा बाबा, आमची काहीही बघायची मनस्थिती नाहीयेत. कारण नको देऊ. 2 लाख रुपये दे. तो हराम खोर, तो इन्स्पेक्टर गुलब्या आमच्या बोकंडी बसलाय. मग मी काय करू? मी काय इथे पैशांच्या खाणीत काम करते? हातोडा मारला आणि आले पैसे. मी काय करू का म्हणजे काय? तुला बापाची काळजी नाहीये? तुमच्यासाठीच दिग्रसकरांच्या घरात राहते ना मी. तुमचाच बदला पूर्ण करते ना. हो ग श्रीकला, ते सगळं आम्हाला माहितीये. पण आमची इथे परिस्थिती. हे बघा, तुम्ही आधी माझी परिस्थिती समजून घ्या. इथे पैसे चोरणं हे सोपं काम नाहीये बाबा. सोपं करण्यासाठी अर्थ आहे ना. तोच प्रॉब्लेम झालाय. म्हणजे अर्क संपलाय. तुम्ही त्या रत्नाला म्हणजे ती रत्नी आमच्याकडे पैसे मागणार. हा, एकीकडे रत्नी पैसे मागणार, दुसरीकडे तो इन्स्पेक्टर पैसे मागणार आणि दोघं मिळून माझा जीव घेणार. आणि मग तू दिग्रसकरांच्या घरातली चांगली सून होणार आणि आम्ही मेलो तर तुला फरक नाही पडणार. तुम्ही जरा ओव्हर करताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? ओव्हर मी नाही करत आहे. तो बिटकर आणि इन्स्पेक्टर मिळून माझा गेम ओव्हर करताय. एक काम कर, आता तू पैशासाठी नाही, या स्वर्गवासी बापाच्या हारासाठी तयारी कर. इंदे बाई, तुला बुद्धी नावाची गोष्ट आहे का नाही? का वागले मी असं? का वागले? याचा विचार न करता मस्त घोरत पडलीस तू. म्हणजे तुम्ही रागवलं नाहीत माझ्यात? कशी वाटली माझी ऍक्टिंग? का बसलीस की नाही? खरं सांगू का, मला ते ऍक्टिंगचं अवॉर्ड वगैरे असतं ना, तेच द्यायला पाहिजे. किती असती माझं पोरग उठायचं ना. काय जाग येत नाही त्याला. ऐक, आपल्या दोघीत फूट पडलीये असं श्रीकलाला वाटायला हवं. कळलं?
कळलं. मला वाटलं तुम्ही माझ्यावर खरंच रागवलात की काय. मी कशाला तुला अंतर देईन? मला माहिती आहे माझ्या इतकीच तुला या घराची काळजी. पण सगळ्यांच्या समोर तुझी निंदा नादस्ती केली तरच श्रीकलाला पटेल म्हणून मी असं केलं. हे बघा बाबा, शांत व्हा. मी म्हंटल ना की मी तुमचं काम करेन, तर मी करेन. वा, हेच ऐकायचं होतं आम्हाला. श्रीकला, बरं मला एक सांग, त्या आनंदी आणि इंदू मध्ये काहीतरी राडा झालाय ना? राडा सांगितलं ना तुम्हाला. ती आनंदी त्या इंदीला नको नको ते बोलली. म्हणजे दोघींमध्ये फूट पडली. बाबा, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणजे म्हणायचं काय तुला? हे सगळं त्या मसान थोत्री आनंदीचं नाटक नसेल हे कशावरून? म्हणजे त्या थेरडीला वाटतं की मी तिच्या नाटकाला भुलेल. पण ही श्रीकला आहे ना, लिंबू टिंबू प्लेयर नाही. तिच्यासारख्या 100 आनंदीला फिरवून फिरवून ना या घरातून हकलवून लावेन मी. तू या पोपटराव लांडगेंची लेक आहेस, याचा आम्हाला फक्त अभिमान नाही तुझा, तर माझे काका, आत येऊन जरा बोलायचंय. अरे ये ना. अधोक्षज, तुला माझ्याशी बोलण्यासाठी आणि माझ्या खोलीत येण्यासाठी परवानगी कधीपासून लागायला लागली? नाही म्हणजे काही लोक बदलली असली तरी आमच्यासाठी तू अजूनही आमचा लहानगा आधूच आहेस. ये. काका, ते आपल्या पिठूच्या वाडीची शाळा झाली की नाही? तर 26 जानेवारीला उद्घाटन आहे त्याचं. तर आणि त्यासाठी तुम्ही हवे आहात मला तिथे. भूमिपूजनासाठी होतात. उद्घाटन पण तुमच्या हस्तेच करायचंय. एखाद्यावर जेव्हा आपण एवढा हक्क दाखवतो इंद्रायणी, तेव्हा इतर माणसांचा हक्कही आपण मान्य करावा लागतो. काका, इंदूला तिची चूक नाहीये. आता एकदा होते तेव्हा कुठल्याही गोष्टीला चूक म्हणलं जातं. पण एकच चूक पुन्हा 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 केली जाते ना, त्यावेळेला तो अपराध असतो. तू मला आग्रह करतेस
पण सध्या तू घरात कसं वागतेस हे लक्षात येत नाहीये का तुझ्या? तू मला तिची गळ घालू नकोस. मी या कार्यक्रमाला येणार नाही. तुम्ही माझ्यामुळे शाळेसाठी माझा निर्णय ठाम आहे इंद्रायणी, आणि तो बदलणार नाही. रत्ना, बोल. नीट कान देऊ नाही का मी काय सांगते ते? त्या इंद्रायणीच्या शाळेच्या उद्घाटनाचा प्रोग्राम आहे. मानलं पाहिजे त्या पोरीला. इतक्या अडचणीत सुद्धा शाळा उभी केली. हो का? एक काम कर ना मग तू आहे ना, तू ना शाल श्रीफळ देऊन ना तिचा जाहीर सत्कार कर. हा, डोक्यावर घेऊन नाचव तिला, तिचा उदो उदो करत बस. हा, चालेल? अगं मी अगदी सहज म्हणलं. सहज सुद्धा त्या मुलीची तारीफ करायची नाही माझ्या समोर, सांगून ठेवते मी. तुला माहितीये ना तिच्यामुळे माझ्या बाबांची काय अवस्था झालीये ते? माहितीये ग, सगळं माहितीये. पुन्हा अशी आगळीक होणार नाही. बरं, आता ते शाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी काय करायचं ते सांग. उद्घाटनाचा प्रोग्राम झालाच नाही पाहिजे. उधळायचा आहे तो प्रोग्राम आपल्याला. त्या दिग्रसकरांना असा धडा शिकवायचा की आयुष्यभर लक्षात ठेवते. हा शाळेच्या उद्घाटनाचा नाही, शाळेच्या शेवटाचा प्रोग्राम ठरला पाहिजे. या शाळेत प्रवेश घेणार सोडच, पण ह्या शाळेचं नाव सुद्धा कोणी पुढे काढणार नाही ना, असं काहीतरी करायचं. हे जे काही आता सगळे आनंदी चेहरे दिसत आहेत ना, ते दुःखात बदलले पाहिजे. काय करू ते तर सांग. आता ते मीच सांगायचंय का तुला? अगं तुझ्या डोक्यात असेल ना काहीतरी, तू सांगायचं आणि मी करायचं. ठरल्याप्रमाणे करू. ऐक मग, बोल. आता लाग कामाला. तळतळ 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 बिस्कोट. थांबा महाराज, तुम्ही शाळेच्या उद्घाटनाला माझ्यामुळे येत नाही आहात. नाही, माझीच इच्छा नाहीये यायची. महाराज, मी शाळेसाठी किती प्रयत्न केले. मी सोडा, स्वतः किती प्रयत्न केले. सगळं मान्य आहे इंदू, पण तेव्हाची तू वेगळी होतीस. आत्ता तू बदललीस. आत्ता आपल्या घरातली परिस्थिती सुद्धा फारच बदलली. नाही यावंसं वाटत आहे मला. शाळेचं नाव काय माहितीये का महाराज?
डॉक्टर गोपाळ दिग्रसकर, विद्यालय. तोच गोपाळ ज्याने शिक्षणासाठी किती धडपड केली, विद्येचा ध्यास धरून डॉक्टर झाला. त्यामुळे या शाळेचं उद्घाटन तर तुम्हीच करावं असं वाटतं मला. महाराज, माझ्यासाठी नाही, गोपाळसाठी तरी या. प्लीज. नारायणी, तू कशाला वाढते? ही आहे ना, ही वाढेल. तू बस जेवायला. आई आता सगळी कामं काय ती एकटीच करणार आहे का? तिला मदत नको करायला? का? तिला काय दाढ भरली? अगं, लेकीनं आईकडे राहावं, चांगली तूप रोटी खावी, घट्ट मुट्ट व्हावं, काही काम करू नये. आई प्लीज, आता तू इंदूच्या मागे. हे हल. मी कशाला लागते तिच्या माग? यांची खायची ददात होती. हिला सून म्हणून घरामध्ये आणली मी. माझा एक कुलता एक पोरगा हिच्या मुठीत दिला. मोठ्या बाई, जाऊ द्या, नका बोलू तिला. अगं, लायकी तरी होती कायची? आई प्लीज आता. प्लीज काय प्लीज? त्या दिवशी तुलाच राग आला होता की नाही? इंदूनं श्रीकलाची ती हातातली पिशवी तपासली होती, आला होता ना राग? मी पण वेडी, हिच्यामुळे त्या पापामध्ये सहभागी झाले. श्रीकलावरती उगीच संशय घेतला मी. चकू, तुला सांगते, तो दिवस आणि आजचा दिवस अन्न म्हणून गोड लागत नाही. मोठ्या बाई, तुमचं बरोबर आहे, पण हो आता झालं गेलं विसरून जा. घर म्हणलं की भांड्याला भांड लागतच ना. अगं हो, पण भांड्याला भांड लागून पोचे पडायची वेळ आली भांड्यांना. ते काही नाही. नारायणी, तू बस बरं जेवायला बस. हा, आणि तू सुरू कर ग, सुरू कर. तुला काही हवंय का? हा, तू पडेल सांगू का? तूप दे गे, तूप वाढ हिला. अशी बघती काय माझ्याकडं? पुन्हा मला फितवण्याचा प्रयत्न केलास ना, तर तू आहेस आणि मी आहे. तूप वाढ. येडी समजतेस का ग मला, मसान थोत्रे?
तुमची सगळी मिलीभगत, सगळी नाटकं कळतात मला. तू मला नाही, मी तुला माझ्या तालावर नाचवू शकते. विसरलीस का कसं औषध पाजवून मरायला पाठवलं होतं तुला? मेली असतीस ना तर आज तुझं हे नाटक पाहायची वेळच आली नसती. नीट राहायचं नाही का तुला? कधी बोलवलं होतं? कधी येतोयस तू? चुकी झाली, माफ करा रत्नाताई. तुम्ही दिलेल्या कामाचंच नियोजन करत होतो. मग झालं की नाही का? तुम्ही काम दिलं आणि ते मी केलं नाही, असं होईल का? दाखव काम. दाखव. जहरी आहे ना? ज्याला चावल तो पाणी मागणार नाही. पन्नास टक्के काम झालंय आता. बाकीचं काम 50% उद्या करायचं. काय करायचं आहे याचं? ह्याला मोकळा सोडायचा. ह्याला मोकळं सोडायचं? आणि कोणत्या जागेवर? मी सांगेन तिथे सोडायचा. जास्त प्रश्न विचारू नकोस. जा तू आता. जी. काम फत्ते. आज गोपाळ नाहीये तर फंट्या गँग अशी अधुरी वाटते. गोपाळची आठवण येते रावाच. गावातल्या पोरांच्या भविष्यासाठी आपण ही शाळा काढली. या शाळेच्या उद्घाटनासाठी आपला गोपाळ नसेल असं वाटलं नव्हतं रे कधी. माझा डॉक्टर गोपाळ दादा. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराज, तुमच्या शिष्येने आणि माझ्या विद्यार्थिनीने या गावात शाळा सुरू करूनच दाखवली. आणि आता या गावात शाळा सुरू होते म्हटल्यावर
यापेक्षा आनंदाची दुसरी कुठली गोष्ट असू शकते? फक्त गोपाळ असायला हवा होता. मास्तर, गोपाळ इतका हुशार आणि अभ्यासू दुसरं कोणी आहे का आपल्या गावात? काय रे फंटा गँग? अगदी बरोबर. महाराज, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. हा तुमचा आनंद लवकरच दुःखात बदलेल. बरं महाराज, मी काय म्हणतो, या ना, तुम्ही 2 शब्द बोलावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. या. झाली रे झाली विठूच्या वाडीत झाली रे झाली विठूच्या वाडीत भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. आजचा दिवस आपल्या सगळ्या विठूच्या वाडीच्या ग्रामस्थांसाठी खरंच खूप आनंदाचा आणि भाग्याचा आहे असं मी म्हणेन. आज आपल्या गावामध्ये परत आपली शाळा सुरू होती. ही शाळा आपल्या माणसांसाठी, आपल्या गावातल्या पोरांसाठी उभी करणं हे खरंच खूप सोपं काम नव्हतं. अनेक अडथळे आले, अनेक अडचणी आल्या आणि अजूनही खरं तर सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीयेत. पण या सगळ्यावर मात करून आजचा हा शुभ दिवस आपण सगळे ग्रामस्थ एकत्रपणे पाहतो आहोत. मला या प्रसंगी आपल्या गावातल्या सगळ्या तरुण मुलांचं, विशेषतः आपल्या फंटा गँगचं अतिशय मनापासून कौतुक करावं असं वाटतंय. याचं कारण असं आहे की आपल्या शाळेला जमीन मिळवण्यापासून ते या जमिनीवर ही शाळेची इमारत उभी करण्यापर्यंतचा सर्व खडतर प्रवास या मुलांनी अतिशय जिद्दीने आणि एकदिलाने केलेला आहे. या सगळ्या मार्गामध्ये किती अडथळे आले हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. पण इंद्रायणींनी, आदोक्षजनी, इम्राननी, आपले युवा नेते पप्यांनी हार मानली नाही. महाले सरांनी सुद्धा या सगळ्या मुलांना एकत्र बांधून ठेवलं. आणि त्यांना अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि या आपल्या सगळ्यांच्या एकत्रित कष्टामुळे आणि सहभागामुळे आज आपण आपल्या पोरांसाठी ही शाळा उभी करू शकलो. आता इथून पुढं शाळा शिकण्यासाठी जी पायपीट आणि वनवन आपल्या गावातल्या मुलांची व्हायची ती बंद होईल. आपल्या गावातली मुलं आपल्याच गावातल्या शाळेमध्ये शिकतील. आणि ज्ञानाचा हा पेटलेला दिवा इथून पुढे अखंड असाच तेवत राहील यात मला तरी काही शंका वाटत नाही.
इंद्रायणी तुझी शाळा सुरू झाल्या दिवशीच बंद पाडते की नाही ते बघ. तुझा बेस्ट फ्रेंड गोपाळ, त्याला मीच संपवला तर त्याच्या नावाची ही शाळा तरी कशी टिकू देईन ग मी. आता इथून पुढं शाळा शिकण्यासाठी जी पायपीट आणि वनवन आपल्या गावातल्या मुलांची व्हायची ती बंद होईल. आपल्या गावातली मुलं आपल्याच गावातल्या शाळेमध्ये शिकतील आणि ज्ञानाचा हा पेटलेला दिवा इथून पुढे अखंड असाच तेवत राहील, यात मला तरी काही शंका वाटत नाही. इंद्रायणी तुझी शाळा सुरू झाल्या दिवशीच बंद पाडते की नाही ते बघ. आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आपण सगळ्यांनी मिळून विठुरायाचं स्मरण करूयात, विठुरायाचा गजर करूयात आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या आपल्या सगळ्या पोरांना आपण मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अरे काय सुरू आहे? हा साप परत पाठीमागे का चाललाय? नाही 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 नाही. नाही नाही नाही. आ आ या शुभ प्रसंगी मी आता जाहीर करतो की आपल्या गावातल्या डॉक्टर गोपाळ दिग्रसकर विद्यालयाचं उद्घाटन आजच्या या शुभ दिवशी झालेलं आहे.
आणि आपल्या गावामध्ये आता ज्ञानज्योत पेटलेली आहे आणि ती अशीच अखंड पेटलेली राहणार आहे. मोठ्या मोठ्या बाता आणि भीक मागून खाता अति होते श्रीकला हे. अतिच झालंय रत्ना. त्या इंदीची शाळा, त्याचं उद्घाटन झालं, गावात सगळीकडे वावा झाली, उदो उदो झाला, तळपायाची आग मस्तकात गेलीये माझ्या. मी काय करू त्याला? काय करू? हा, काय म्हणाली होतीस तू रत्ना मला? श्रीकला, सगळं काही काम व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नको. काय झालं? हो म्हटले होते मी. म्हटले होते मी. काय झालं मग त्या कामाचं? का नाही झालं काम? आणि काय ग, कुठून कुठून शोधून आणला होतास ग तो माणूस फालतू? अगं तो माणूस चांगलाच होता. इतका विषारी साप त्याने पकडून आणला. मला वाटलं होईल काम. झालं का मग काम? झालं? अगं नाही झालं. अगं पण मी काय करू? माणसाला जाब विचारता येतो, सापाला जाऊन विचारता येतो का? तो दिवसच नव्हता आपला. ए, तुझ्या आपल्यामध्ये मला गिनू नकोस तू. तू लप, तुझा पटकन जा, कोणीतरी येईल ना. पैशांचं काय मला ते सांगा ती. आता विषय काढलास ना, इथे जीव घ्या ना तुझा. जा ना पटकन. अगं तू जा पटकन जा. श्रीकला, तू इथं काय करती? ते मला ना खूप सफोकेट होत होता त्या, म्हणून मी इथे जरा मोकळा श्वास घ्यायला आले. कसलं गेट? नाही नाही, सफोकेट म्हणजे जीव गुदमरल्यासारखं होत होतं ना मला, म्हणून. अगं मग वरांड्यात बसायचं ना, इथं परसदारात कशाला आलीस? कपडे मला कपडे पण वाळत घालायचे होते ना, म्हणून मग ह्याच बाजूला आले. मी टाकते. अगं नको नको, राहू दे, मी घालते कपडे वाळ. आता 2 जीवाची आहेस ना तू, काळजी घ्यायची. नारायणी ताई मला सांगून गेल्यात तुला काम सांगायचं नाही म्हणून. शकुंतला ताईंनी असं बघितलं तर मला किती वरडतील. आत्या, मला ना बोर होतो बसल्या बसल्या, मला करू दे ना थोडंसं काम प्लीज. येऊ दे कंटाळा, हळूहळू होईन सवय. आराम कर जा. हळू जा. मला सगळं काम करायला लागणार.
हिने रत्नाला बघितलं तर? नाही 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 प्लीज प्लीज प्लीज. मला असं का वाटलं इथं कोणीतरी होतं? थँक गॉड, ही रत्ना पळाली वाटतं. इंदू, हा जरा आत ये, मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं काकी? म्हणजे काय? मी प्रत्येक वेळेला ढिगभर प्रश्न विचारणं गरजेचं आहे का ग? नाही तसं नाही, पण हो ना. मग काही न विचारता गपचूप आत आलीस तर काही बिघडणार आहे का तुझं? तसं नाही हो, मी फक्त सगळं कळेल. या आत ये. आले. ही शकुंतला कशाला बोलती या इंद्रायणीला? सांगणार काय ती? काकी अहो बोला ना, अशा शांत का उभे आहात? इंदू, तुझं खूप खूप अभिनंदन. तू विठूच्या वाडीतल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न सोडवलायस. खूप मोठं काम केलंयस तू. विठुरायाची कृपा आणि तुमचे आशीर्वाद म्हणूनच शक्य झालंय बघा. आणि या शाळेला तू माझ्या गोपाळचं नाव दिलंस, यासाठी तुझे खूप आभार. काकी, गोपाळ या गावातला पहिला डॉक्टर आहे. त्याच्या शिक्षणाची पायाभरणी इथल्याच तर मातीत झाली. आहो, तो फक्त डॉक्टर नाहीये, ह्या गावातला चालता बोलता आदर्श आहे. खरंय. बरं, तू शाळा उभारलीस, शाळेला गोपाळचं नावही दिलंस. आता आणखी एक गोष्ट तू करावीस अशी माझी इच्छा आहे. काकी, हक्कानं सांगा की. खरंच खरंच मी सांगेन ते करशील? अहो, असं का बोलताय? सांगा की, काय तुमच्या मनात? इंदू, मला असं वाटतंय की तू श्रीकलेला संचालक मंडळावर घ्यावंस. काय? श्रीकलाला संचालक मंडळावर? हो, शाळा तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे ना, मग तिनं संचालक मंडळावर असायलाच पाहिजे, नाही का? कसं शक्य आहे? काय शक्य आहे त्यात? अहो, म्हणजे ते संचालक मंडळात आधीच लोक ठरली आहेत ना. व्यंकू महाराज, महाले मास्तर, आदू, इम्रान, पप्या, मी. हे
अचानक तिला कसं ना? बरोबर बोलतीयस तू, पण जर सगळ्यांची इच्छा असेल तर नवीन मेंबर घेता येऊ शकतो की. अहो पण काकी, हे बघ इंदू, नाही मी हे सगळं बोलल्यावर तू असंच काहीतरी करणार आहेस हे मला माहित होतं. आणि साहजिक आहे, माझ्या श्रीकलेच्या बाबतीत तुझ्या मनात आडी आहे नाही का? हे बघा काकी, त्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ, प्रश्न काय आहे ते मला नाही माहिती इंदू, पण तू जर श्रीकलेला संचालक मंडळावर घेतलं नाहीस तर मी यांना राजीनामा द्यायला लागलो. काकी, अहो, काय बोलताय तुम्ही? व्यंकू महाराज आधारस्तंभ आहेत शाळेचा. आणि श्रीकला ती कोण आहे? का तिनं काहीच केलं नाही शाळेसाठी असं म्हणायचंय तुला, आणि सगळं काही तूच केलंस असं वाटतंय की काय तुला आता? असं नाही, पण ते हे बहीण, मला काही पण वगैरे आत्ता कळत नाहीये, पण तुला श्रीकलेला संचालक मंडळावर घ्यावं लागेल म्हणजे लागेल. आणि हे मी मोठेपणाच्या अधिकारानं सांगते तुला आज. त्यामुळे माझा शब्द डावलू नकोस हं? ए श्रीकला, आम्ही आयुष्यभर त्या जेलमध्ये कितपत पडावं नाहीतर सरळ फासावर जावं अशी इच्छा आहे का तुझी? ओ बाबा, किती इमोशनल अत्याचार करता हो तुम्ही. ए श्रीकला, अत्याचार आम्ही नाही करत, इमोशनल तुझ्यावर, तू आमच्यावर करतेस. तुम्ही तुमच्या मुलीशी बोलत आहात हे विसरू नका. मग मुलीने पण बापाचा अधिकार विसरायचा नाही बर का. हे सगळं जे काही मी करतेय ते तुमच्यासाठीच करते ना बाबा. हो ना, मग आमच्या सेफ्टीसाठी आम्हाला 2 लाख रुपये लवकरात लवकर आणून दे. अहो, करतेय मी प्रयत्न. आम्हाला प्रयत्न नकोय, आम्हाला पैसे पाहिजे लवकरात लवकर. तो मिटकर कोर्टात भुकला ना तर आम्ही. किती वेळा तेच ते सांगतो तुम्ही, माहितीये मला. अरे मग काय करावं आम्ही? सांग ना, काय करावं आम्ही? जीव द्यावा का? जीव द्यावा? नाही नाही नाही, तेच करावं लागेल. तू एक काम कर ना, आम्हाला ना विष आणून दे, विष. आम्ही ते पितो आणि जातो काय. तुम्ही ना जरा वेड्यासारखं बोलू नका प्लीज. अरे मग शहाण्यासारखं वाग ना तू तरी. ठीक आहे, 2 लाख हवेत ना तुम्हाला? आज रात्री मी करते बंदोबस्त. आज रात्री? नक्की का? हो. याचे परिणाम काय होतील माहितीये का तुला? सगळं कळतंय मोठ्या बाई. अहो पण काकींना कसा विरोध करायचा? शाळेला गोपाळचं नाव दिलंय आपण. गोपाळचं नाव शाळेला दिलं म्हणून काय झालं? आणि गोपाळ का तिच्या एकटीच आहे का? पोरगी जिथं जाते तिथल्या गोष्टी खराब करून टाकते. आता आपलं घर कमी पडलं म्हणून शाळा द्यायची का खराब करायला? पण मोठ्या बाई, इंदू, आता असं नाही तसं, तसं नाही तसं असं बोलून नाटकं बिटकं करू नकोस. हा, काय झालंय? आता मला काय विचारतो? तुझ्या बायकोला विचार. आता काय झालं? ही काय सांगणार? हे सोड, आधी तू इथं कशासाठी आला ते सांग मला. अगं ते
शाळेच्या मागची झाड आहेत ना, तिथे एक माणूस साप चावून मरून पडलाय. काय म्हणजे हा तर अपशकुनच म्हणायचा. आई शकून अपशकून असं काही नसतं. दुर्दैवी अपघात आहे फक्त. आजचा दिवसच खराब आहे. आई आता आपल्याला कुठे माहिती होतं की असं होणार आहे म्हणून. अरे बाबा, पण हा आजच्या दिवशी असा अपशकुन होणं म्हणजे चांगला संकेत नाही.